गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. मी आलेली आहे माहेरी आणि झाली आहे सकाळ. आणि आपल्या आईवडिलांकडची सकाळ म्हणजे वेगळीच असते. कारण की आता वाजलेत किती दाखवते, 1 मिनटं, 9 वाजलेले आहेत. मी आत्ता उठले आणि रात्री ना ते हे मंगळसूत्र खूप इथं हे होत होतं, माहिती नाही काय झालं, त्या खूप खाजत होतं म्हणून मी काढलं. तर माहिती तुम्ही कमेंट्स करताल मंगळसूत्र कुठे येते. आणि हे बघा, माझ्या आजोबांचा नाश्ता झाला आहे. आजोबा नाश्ता करत आहेत. हे बघा, हे आमचे आजोबा आहेत. आजोबा आजोबा कोण आहे? कोणी नाही, हे कोण आहे? ही मी आजोबांना वाटलं कोणाचा व्हिडिओ कॉल आहे की. नाश्ता झाला आहे. त्यांची पहाट 4 वाजता होती हरिपाठाने, ज्ञानेश्वरी हरिपाठ सगळं. आणि लाईट इथे 10 वाजता जाते. मग 10 वाजेपर्यंत हीटरवर पाणी तापवतात. मग 10च्या नंतर मग आता सॉरी, लाईट इथे 6 वाजता जाते, 6 वाजता सकाळी. मग आई सकाळी 5 वाजताच हीटरवर 2-3 बकेट पाणी तापवून ठेवते. पण आम्ही तिघं पण लेट उठलो, त्यामुळं आता आमचं पाणी चुलीवरती. दाखव काय बघा, मस्तपैकी चुलीवरती पाणी. मी बसली इथं चुलीसमोर जाळ लावायला. पहा इथलं किती छान क्लायमेट आहे, छान मस्त. तर आता मला आंघोळ करायची आहे, मस्त आवरायचं आहे आणि जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, सांगते तुम्हाला. ओके, बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा. बघा इथं कढीपत्त्याचं झाड लावलं आहे. आम्ही आता थोड्या दिवसापूर्वीच इथे राहायला आलेलो आहे, त्यामुळे छोटे छोटे झाड लावलेले आहेत माझ्या आईने, जेणेकरून आजूबाजूला आपल्या घरासमोर सावली यायला पाहिजे. कारण की घराच्या आजूबाजूला घरं नाही आहे ना, मग सावली पाहिजे. त्यामुळे हे बघा, हे लिंबाचं झाड आहे आणि हे शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे. हे वांग्याचं झाड आहे. हे वांग्याचं आहे, हे कोरफड आहे, हे जास्वंद आहे, बदाम, तिकडे आंबा. तर आता आम्ही चाललो यशवाडीला, जे की खूप फेमस देवस्थान आहे यशवाडी. आणि ज्याच्यावरती वेबसिरीज पण आहे, पाहू शकता तुम्ही. तर आम्ही तिथे चाललो आहे दर्शनाला, आई, मी, समर. तर तुम्हाला तिथं गेल्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे, ते पण मी व्हिडिओ टाकेल, तुम्ही पण पाहू शकता. माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. खूप जागृत देवस्थान आहे. चला कंटिन्यू करा. तर आता आम्ही चाललो आहे. ही बघा, ही माझ्या गावाच्या एंट्रन्सची कमान आहे. माझं गाव म्हणायला गाव आहे, पण एखाद्या जिल्हा किंवा तालुक्यापेक्षा कमी नाही आहे. खूप मोठं गाव आहे आणि पूर्ण गाव फक्त देशमुख ह्या म्हणजे कास्टचं आहे. आणि थोडेफार माळी लोक पण राहतात. आणि भरपूर जणांना गाव माहिती आहे परभणीमध्ये पेडगाव म्हटलं तर, कारण की फेमस गाव आहे. भरपूर गोष्टी ऐतिहासिक आहेत, त्यामुळं फेमस गाव आहे. आणि आता मी चालली यशवाडीला. तर यशवाडी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला भेटून जाईल. खूप जागृत देवस्थान आहे. भरपूर दूरवरतून भाविक तिथे येतात. तर म्हटलं आपणही जावं आणि मी बघा चालली आहे. आणि गर्दी बघा तुम्ही, कुठनं गर्दी आहे ते. कारण की विधानसभेचे आमदार हे राजेशदादा विटेकर यांचा वाढदिवस होता आणि त्यामुळे त्यांनी तिथे एक मोठं सभागृह बांधण्याचं कामाचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे इथे फार गर्दी आहे बघा. मला पण साक्षात दर्शन नाही झालेले, म्हणजे मला मुखदर्शनच घ्यावं लागले. मुखदर्शन घेण्यासाठीही प्रचंड प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे माझं व्यवस्थित दर्शन तर काही झालेलं नाही आहे. फार म्हणजे खूपच प्रमाणात गर्दी होती. तुम्हाला दाखवू शकते मी, गर्दी खूप होती. तरी पण मी दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी होती भाविकांची. आणि दुसरं म्हणजे कार्यक्रम पण सभागृहाच्या हॉलचा
कार्यक्रम असल्यामुळे पण फार गर्दी होती, पाहू शकता. तरी पण मी भरपूर म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचंड प्रमाणात गर्दी होती. ह्या महाराजांची मंदिर आहे आणि त्या बाजूला शंकरचे मंदिर आहे आणि इथे एका महाराजांचं कीर्तनही चालू होतं. त्यामुळे मी म्हटलं थोडंसं तेही ऐकावं, म्हणून मी तिकडच्या साईडनी जात होते. तर कीर्तन ऐकायला सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तर यावेळेस माझं काही व्यवस्थित दर्शन झालेलं नाही आहे, कारण की अमावस्या पण होती. त्यामुळे इथे अमावस्येच्या दिवशी खूपच गर्दी असते. हे पाहू शकता तुम्ही कीर्तनासाठी केवढी गर्दी होती. ते थोडं 2 मिनटं उभा टाकून ऐकलं, पण समोर समृद्धीला खूप ऊन लागत होतं. मग तिथनं मी निघाले. तिथनं आम्ही निघालो आणि बाजूचा परिसर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. तर हे आहे पूर्ण परिसर यशवाडीचा. परभणीपासून 20 किलोमीटर अंतरावर कोलाच्या नंतर कोला हे गाव आहे. त्याच्यानंतर यशवाडी हे ठिकाण येतं, जिथे की हनुमान मंदिर आहे आणि प्रत्येक ठिकाणी हनुमानाला शेंदूर लावला जातो. पण इथे शेंदूर न लावता हनुमान काळ्या कलरचा असा आहे. गावाकडे जाऊन आले, पाणी वगैरे चेंज झाल्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे, थोडंसं समजून घ्या. आणि इथे भाविकांना महाप्रसादसुद्धा असतो. यशवाडीमध्ये भरपूर भाविक असतात, ते स्वतः अन्नदानसुद्धा करतात. आणि हे पाहू शकता तुम्ही, मी तुम्हाला इथनं दर्शन देते. हे आहे यशवाडीचे यशवाडी हनुमान मंदिर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खरंच तुम्ही माझ्या लाँग व्हिडिओला थोडाही सपोर्ट करत नाही. जसा माझ्या शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करतात तसाच लाँग व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा. आणि जे चॅनलला नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला माझे कोणत्या प्रकारचे लाँग व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण मला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.